नमस्कार मित्रांनो, आपलं मनःपूर्वक स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र युट्यूब चॅनलवर. तर आज आपण बोलणार आहोत राज्यातील अत्यंत चर्चेतील योजनेबद्दल, म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि तिच्या केवायसी प्रक्रियेवरील महत्त्वाच्या घडामोडीविषयी. ज्या योजनेशी थेट 2 कोटीपेक्षा अधिक महिला लाभार्थी जोडलेले आहेत आणि त्यामुळे या योजनेतील प्रत्येक छोटा बदल हा लाखो महिलांच्या आयुष्यात फरक घडवणार आहे. तर ऑगस्ट महिन्यात राज्य शासनाने या योजनेच्या लाभार्थ्यांसाठी केवायसी प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी शासन निर्णय म्हणजे जी-आर निर्गमित केला. या प्रक्रियेचा उद्देश होता प्रत्येक लाभार्थ्याची पडताळणी करून योजना पारदर्शकपणे राबविणे, म्हणजे कोणत्याही चुकीच्या लाभार्थ्याला निधी न मिळावा आणि पात्र महिलांनाच त्याचा लाभ मिळावा. सुरुवातीला शासनाने 20 नोव्हेंबर पर्यंत केवायसी पूर्ण करण्याचे लक्ष दिले होते, पण नंतर परिस्थिती बदलली. अनेक भागात अतिवृष्टी, पूरस्थिती आणि नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली. त्यामुळे महिला व बालविकास मंत्री यांनी अतिवृष्टीग्रस्त भागातील महिलांना 15 दिवसाची अतिरिक्त मुदत दिली. मात्र प्रत्यक्षात पाहता ही केवायसी सुरळीत पार पडली नाही. अनेक महिलांनी तक्रार केली की केवायसी पोर्टल अनेकदा बंद पडत होते, रात्री उशिरा सुरू होत होते आणि त्यावेळी प्रक्रिया पूर्ण करण्याची गरज भासत होती. काही विधवा महिला, अविवाहित मुली किंवा ज्या महिलांच्या पतीचं अथवा वडिलांचं आधार कार्ड लिंक नाही, अशा महिलांना तर प्रक्रिया पूर्णच करता येत नव्हती. या सगळ्या तांत्रिक अडचणीमुळे आणि वारंवार पोर्टल बंद राहिल्याने महिलांमध्ये प्रचंड नाराजी आणि संभ्रम निर्माण झाला होता. अनेक ठिकाणी तर महिलांनी प्रशासनाकडे लेखी तक्रारी दिल्या आणि हप्ते थांबले, केवायसी न झाल्याने पैसे अडकले अशी चिंता व्यक्त केली. तर सध्या या योजनेचे सुमारे 26 लाख लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे. काही महिलांची केवायसी पूर्ण झाले व त्यांच्या खात्यात हप्ते पुन्हा जमा व्हायला सुरुवात झाली आहे, पण अजूनही अनेक लाभार्थ्यांचे हप्ते थांबलेले आहेत. त्यामुळे केवायसी केली की पैसे बंद होतात का, की केवायसी केल्यानंतर सुरू होतात, असा गोंधळ अनेकांच्या मनात निर्माण झाला आहे. आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर आहेत. महिलांचा वाढता रोष आणि नाराजी लक्षात घेता शासन गांभीर्याने या विषयावर विचार करत आहे. विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासन केवायसी प्रक्रियेवरील अटी शिथिल करण्याच्या आणि केवायसीची शेवटची तारीख रद्द करून ती प्रक्रिया निरंतर ठेवण्याचा विचार करत आहे. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील संकेत दिले आहेत की या योजनेसाठी केवायसी साठी आता कुठलीही अंतिम तारीख निश्चित केलेली नाही. याचा अर्थ लाभार्थी महिला आता कधीही केवायसी करू शकतील आणि त्यासाठी वेळेचा ताण येणार नाही. तर केवायसी प्रक्रिया का महत्वाची आहे हे समजून घेऊया. या प्रक्रियेचा मुख्य हेतू म्हणजे पारदर्शकता. शासनाला हे निश्चित करायचे आहे की एका घरात किती लाभार्थी आहे, त्यांच्यात कोणी सरकारी कर्मचारी आहे का, पेन्शनधारक आहे का, तसेच जात प्रवर्गानुसार पात्रता काय आहे. या सर्व पडताळणीमुळे योजनेचा निधी योग्य ठिकाणी पोहोचेल आणि चुकीच्या व्यक्तींना लाभ मिळणार नाही. तर हप्ता आता कधी मिळणार? आता लाखो महिलांना सर्वात मोठा प्रश्न आहे, योजनेचा पुढचा हप्ता कधी येणार. सध्याच्या घडामोडीनुसार अर्थ विभागाने महिला व बालविकास विभागाने निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अंदाजे 25 ऑक्टोबर पर्यंत हप्ता वितरणासंबंधीचा नवीन जी-आर जारी होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्या अनुषंगाने ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे दिवाळीपूर्वीच महिलांच्या खात्यात हप्ता जमा होण्याची शक्यता प्रबळ आहे. म्हणजे ज्या भाऊबीजेला हप्ता मिळेल अशा चर्चा सुरू आहे, त्या पूर्णपणे चुकीच्या नाहीत, पण त्यावर अंतिम शिक्कामोर्तब शासनाच्या अधिकृत घोषणेनंतरच होईल. तर या सर्व प्रक्रियेने महिलांमध्ये गोष्ट स्पष्ट झाली आहे. शासन या योजनेबाबत सतर्क आहे. तांत्रिक समस्या दूर न करण्याचा प्रयत्न चालू आहे आणि पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी पुढील पावले उचलली जात आहेत. अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने विशेष शिबिरे आयोजित करून केवायसी प्रक्रिया सोपी करण्याचा उपक्रम राबवला आहे. तर मित्रांनो, एकंदरीत पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत पुढील काही दिवस अत्यंत निर्णायक ठरणार आहेत. केवायसी मुदतवाढीबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते, तसंच आणि त्यानंतर लगेच हप्ता वितरणासंबंधी जी-आर देखील निर्गमित होण्याची शक्यता आहे. आपण या चॅनलवरून प्रत्येक अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. म्हणूनच जर तुम्ही अजून संदीप कृषी सेवा केंद्र हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब बटन दाबा. धन्यवाद. जय जवान जय किसान.